तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आहे 13 जुलै 2024। मित्रांनो, आज दुपारनंतर 25 ते 30 जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो, राज्यामध्ये आज प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत, राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस होणार आहे। मित्रांनो तुम्हाला विनंती, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला भेटून जाईल। मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत, तर आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। व तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते देखील आपल्याला कमेंट करून नक्की सांगा। तर आज आहे 13 जुलै 2024। आज दुपारनंतर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। आपण आज विदर्भापासून सुरुवात करूयात। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, गोंदिया, गडचिरोली, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा या संपूर्ण विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला आज दुपारनंतर भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, वाशिम, पुसद, यवतमाळ, वर्धा, आर्वी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत या ठिकाणी विदर्भातील 11 जिल्ह्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच आपण या ठिकाणी जर पाहिलं तर जळगाव, धुळे, नंदुरबार या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पावसाची शक्यता पाहायला मिळते। मित्रांनो, धुळे जिल्ह्यात देखील पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळते। तसेच नाशिक, मनमाड, इगतपुरी या भागामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, इगतपुरी या भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी सदृश पाऊस आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। तसेच निफाड, सिन्नर या येवला या भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज आपल्याला पाहायला मिळते। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर मराठवाड्यामध्ये देखील आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळते। आपण स्क्रीनवरती बघू शकताय, बीड, लातूर, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आज दिवसभरात आपल्याला दुपारनंतर लगेच सुरुवात झालेली पाहायला मिळते। केज, परळी, अहमदपूर, कळंब, भूमपरांडा, वाशी, धाराशिव, तुळजापूर या भागांमध्ये अक्षरशः आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। लातूर, औसा, निलंगा या भागामध्ये संपूर्ण लातूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आज दिवसभरात आपल्याला पाहायला मिळते। बीड, माजलगाव, केज, पैठण या भागामध्ये आपल्याला अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। तर नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। एकंदरीत संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये संपूर्ण तालुक्यांमध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळेल। तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील आपल्याला पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळते। आपण बघू शकताय, सोलापूर, पंढरपूर, इंदापूर, बारामती, करमाळा, दौंड, जेजुरी, श्रीगोंदा, जामखेड, शिरूर, नगर तसेच पाथर्डी या भागामध्ये आपल्याला भाग बदलत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आज पाहायला मिळते। तसेच पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार प्रचंड प्रमाणामध्ये आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये एकंदरीत आपल्याला पावसाचा जोर जास्त प्रमाणात वाढताना पाहायला मिळणार आहे। पुणे व आसपासच्या भागामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस आज दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळते। जसं की स्क्रीनवरती आपण बघू शकताय, कोकणपट्टीतील जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला प्रचंड पावसाचा धुमाकूळ असणार आहे। रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर या संपूर्ण भागामध्ये आपल्याला आज ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।